उपासाचं विडू उपासाचं इडू. साबुदाणा घ्यायचा, कढई घ्यायची, भाजायचं, थोडं गार करून घ्यायचं, ते सगळं निवून घ्यायचं आणि मिक्सरमधून काढायचं. बटाटे घ्यायचे, बटाटे धुवायचे, उकरायचे, तसं साल्ट काढून घ्यायचं आणि शाबूचं पीठ झालेलं ते बटाट्यामध्ये मिक्स करायचं. मिरचीची पेस्ट मिक्स करायची, शेंगदाण्याचा कुट्टा मिक्स करायचा. असं सगळं मिक्स करायचं. थोडं मीठ टाकायचं. असं एकजू करून घ्यायचं सगळं आणि गोल असं करून घ्यायचं सगळं. असं गोल करायचं आणि त्याचे वडे करायचे. आणि दही आणायचं, दह्यामध्ये शेंगदाण्याचा कुट्टा टाकायचा, थोडी साखर टाकायची, थोडी मिरची टाकायची. ते सगळं मिक्स करायचं. साबुदाण्याचा वडा तयार. कोण शाबू म्हणतं, कोण साबुदाणा म्हणतं. त्याचा वडा तयार झाला. दह्यासंग वडा तयार झाला. चांगलं तेलामध्ये असं तळू घ्यायचं. कोण शेंगदाण्याची चटणी बी करतं. दह्यासंग शेंगदाण्याच्या चटणी संग वडा भारी लागतो. वडा खायला तयार झाला.